मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आळंदी इथं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन। वारकऱ्यांकडून सत्कार। यावेळी पंकजा मुंडे आणि राम शिंदे देखील उपस्थित। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची 194वी जयंती नायगावमध्ये उत्साहात साजरी। स्मारक परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्याकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन। सोलापूरमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा मुखवटा परिधान करत जयंती साजरी। अंगणवाडी सेविका संघाच्या मेळाव्याला खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती। जाणून घेतल्या अंगणवाडी सेविकांच्या समस्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये साकारलं वाळू शिल्प। वेंगुर्ले आरवलीमधील वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना अनोखी आदरांजली। कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रील। करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा प्रताप, तर रील बनवण्यासाठी मुख्याध्यापकांनीच परवानगी दिल्याची कबुली। TV9 मराठीच्या बातमीची कोल्हापूर शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल। जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सिंघम रील भोवणार। शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांकडून खुलासा मागवला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी स्थानकामध्ये नागपूर मडगाव एक्सप्रेसचं जंगी स्वागत। नागपूर मडगाव एक्सप्रेसला थांबा दिल्यानं नागरिकांकडून स्वागत। मनमाडच्या कुंदलगाव शिवारामध्ये भरधाव ट्रक विहिरीत पडल्याची घटना। ट्रक चालक क्लीनर बेपत्ता। विहिरीमधून ट्रक बाहेर काढण्याचं काम सुरू। नवी मुंबईच्या सानपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार। अज्ञात आरोपीकडून 5 ते 6 राऊंड फायर। एक जण जखमी, तर गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती। अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरामध्ये पतीकडून पत्नीची हत्या। घराला कुलूप लावून आरोपी पती फरार। भाग्यश्री लाडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। आरोपी अक्षय लाडेचा पोलिसांकडून शोध सुरू। भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माइन्समधून अल्पवयीन मुलाचं अपहरण। गोबरवाडी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीमध्ये खंजीरनं वाढदिवसाचा केक कापणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। शहीद मंसुरी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव। जालन्यातील लाडक्या बहिणींना अर्ज भरण्यासाठी मदत करणाऱ्या 180 अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत। अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार होते। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा 6 कोटींचा टप्पा पूर्ण। 9 महिन्यामध्ये बँकेनं 634 कोटींची व्यवसायामध्ये वाढ केली। जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती। अमरावतीचं नवीन जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालय अद्यापही सुरू नाही। सप्टेंबर महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं इमारतीचं लोकार्पण। रुग्णालयाची नवीन इमारत कधी सुरू होणार, रुग्णांचा सवाल। रत्नागिरीच्या जयगडमधील जिंदाल पोर्ट LPG गॅस वायुगळती प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा कायम। अपर जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्या समितीकडून 22 दिवस उलटूनही अहवाल नाही। आळंदीमधील इंद्रायणी नदी भेसाळण्याचं सत्र सुरूच। आश्वासनं मिळून देखील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ। उजनी धरणामधून उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडा। ठाकरे गटाच्या युवा सेनेची आंदोलन करत मागणी। 8 दिवसामध्ये पाणी सोडलं नाही तर धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा। बुलढाण्यातील मिर्झानगरमधील युवकांचं नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन। व्यायामशाळेला जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता देण्याची युवकांची मागणी। अमरावतीच्या चांदूर तालुक्यातील डोमक ते गणोजा रस्त्याची दुरवस्था। ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन। रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास आत्मदहन करण्याचाही इशारा। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून चंद्रपूर पॅटर्न राबवण्याचा निर्णय। बंद नलिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांदपूर जलाशयाचं पाणी मिळणार। सांगलीच्या विटा शहराची पाण्याची पाईपलाईन कुंडल गावामध्ये फुटली। कुंडल परिसरामध्ये पाईपलाईन फुटल्यानं अनेक घरामध्ये पाणी शिरलं। घरात पाणी शिरल्यानं घरातील साहित्याचं देखील मोठं नुकसान। गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी टाळं ठोकलं। स्लॅबचा प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्यानं विद्यार्थी जखमी झाले होते। अकोल्यातील ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला। 6 अंशांनी पारा घसरला। 12.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। नाशिकच्या निफाडमध्ये गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन। 8.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी पुन्हा एकदा शेकोट्या पेटल्या। धुळ्यामध्ये पारा घसरला। 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडीचा जोर अजून वाढण्याची शक्यता। जळगाव जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रामध्ये वाढ। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23,000 हेक्टरनं वाढ। हरभरा, मका, ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती। अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध खानदेशी वांग्याचं मोठं नुकसान। पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी वांगी उत्पादक शेतकऱ्यांची मागणी।
हिंगोली जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे करडी पिकावर माव्यासह रोगांचा प्रादुर्भाव, महागडं कीटकनाशक फवारणी करून देखील प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यानं करडी उत्पादक शेतकरी चिंतेत. जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आठवडे बाजार भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण, वांगी 30 तर टोमॅटो 20 रुपयांनी स्वस्त. वाशिम जिल्ह्यातील 3206 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत. रब्बी हंगामामध्ये सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यानं उत्पादनावर परिणामाची शक्यता. नांदेडच्या माळेगावमधील यात्रेमध्ये अँड्रॉइड फोनपेक्षाही महाग कोंबड्याची चर्चा. यात्रेमध्ये 2.5 फूट लांब तुऱ्याच्या कोंबड्याची किंमत 25 ते 30 हजार रुपये. अहिल्यानगरमध्ये विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ घेतली. नायलॉन मांजामुळे अनेक पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचं समोर. जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये अनेक अतिधोकादायक इमारती, मात्र पालिकेकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकून महावितरण अभियंता गंभीर जखमी. गळ्याला आणि उजव्या हाताला तब्बल 45 टाके. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरणारा चोरटा अटकेत. आरोपीकडून दुचाकी जप्त. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. कसारा घाटामध्ये चालत्या रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कामगिरी. चोरांकडून 2,87,256 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी. अकोल्यातील न्यू तापडिया नगरला जोडणारा बिर्ला रेल्वे गेट 8 जानेवारीपर्यंत बंद. रेल्वे लाईनच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गेट बंद राहणार. अहिल्यानगरच्या कोपरगावमधील चासनळी गावामध्ये 20 एकरात रामसृष्टी उभारली जाणार. रामसृष्टीमध्ये रामायण रिसर्च सेंटर आणि मार्गदर्शन केंद्राची उभारणी होणार. आजपासून नागपूरमध्ये आदिवासी विकास राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा महासंग्राम सुरू. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. 1917 खेळाडू क्रीडा कौशल्य दाखवणार.